मुंब्र्यातील वातावरण बिघडवण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड खतपाणी घालत असल्याची नरेश मस्के यांची टीका. मुंब्र्याच्या शाखेचा ज्यावेळी संदर्भ आला ती शाखा शिवसैनिकांनी सामाजिक काम करण्यासाठी ताब्यात घेतली. तसंच त्या ठिकाणी अनधिकृत कामं सुरू होती म्हणून ती शाखा ताब्यात घेतल्याचं नरेश मस्के यांनी म्हटलं आहे. ती शाखा वाचवण्याच्या नावानं जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे मुंब्र्यात 7 ते 8 आमदार घेऊन आले. जितेंद्र आव्हाड यांना मुंब्र्यातील वातावरण बिघडवण्याचं अपेक्षित होतं, त्या दृष्टीने ते त्याला खतपाणी घालत होते. आपण त्यांना आव्हान केलं होतं की जितेंद्र आव्हाड यांनी आमच्या अनेक शाखा कळवा मुंब्र्यात स्वतः उभे राहून तोडल्या. कित्येक शिवसैनिकांची घरं उद्ध्वस्त केली. मुंब्रा कळव्यातील शिवसैनिकांचा रोजगार संपवला. त्यात जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे आमच्या शिवसैनिकांच्या छाताडावर नाचायला येतात का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसंच जे स्वतःला बाळासाहेबांचा वारसदार समजतात त्यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार खुंटीला टांगला असल्याचा आरोपही नरेश मस्के यांनी केलाय. ज्या बाळासाहेबांनी आज जन्म काँग्रेस प्रवृत्तीचा विरोध केला त्या काँग्रेस प्रवृत्तीकडे ते लोटांगण घालत आहेत. शर्मेची गोष्ट म्हणजे राम मंदिराचा देखील ते विरोध करत आहेत. सोनिया गांधी यांच्या चरणी हे एवढे लीन झाले आहेत. आपण कशाला विरोध करतोय याचं देखील त्यांना भान राहिलं नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी हे राजकारण करत असल्याचंही नरेश मस्के यांनी सांगितलं. ज्या जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या स्वागताच्या बॅनरवर सोनिया गांधी यांचा फोटो लावला, शरद पवारांचा फोटो लावला, त्यात जितेंद्र आव्हाड यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावला नाही. यामागचं कारण काय हे देखील ते विचारू शकले नाहीत. केवळ खुर्च्या आणि मतांसाठी लाचारी उबाटाकडून सुरू असल्यामुळे ते अशा प्रकारचं राजकारण करणार असंही नरेश मस्के यांनी सांगितलं. जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं की एक तरी पुरावा द्या, त्या नासक्याला सांगा, एक तरी पुरावा दे की मी कुठली शाखा तोडली किंवा मी शाखा तोडण्याकरता सांगितलं. त्याचा हा पुरावा जी कळवा शिवसेनेची जी आमची शाखा होती ज्याचं उद्घाटन माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं, ती शाखा आयुक्ताला सांगून रोड वाइंडिंगमध्ये त्यांनी तोडली, उभं राहून तोडली. आणि ती शाखा जेव्हा आम्ही बांधत होतो त्यावेळी अनधिकृत म्हणून ती शाखेचं बांधकाम थांबवा नाहीतर मी उपोषण करेल, रस्त्यावर उतरेल अशा पद्धतीने जे त्यांनी इंटरव्ह्यू दिला होता आणि आंदोलन उभारलं होतं त्या कळव्या शाखेचा पुरावा मी आज तुमच्यासमोर बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी आज तुमच्यासमोर दिलेला आहे. उद्धव साहेबांना मला एवढंच सांगायचं आणि जितेंद्र आव्हाडांना मला एवढंच सांगायचं आहे, आपण जे पत्रकार परिषदेमध्ये मोठ्या गमजा मारल्या होत्या, एक तरी पुरावा द्या, हा पुरावा मी आता तुमच्यासमोर माझ्या ट्विटद्वारे केलेला आहे. तुमच्यात जर हिंमत असेल तर हा तो मी नव्हेच असं म्हणून दाखवा. हा सूर्य आणि हा जयद्रथ त्या ठिकाणी मी केलेला आहे. मैं घर घर जाके काम करती हूँ. मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए. फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारी बच्ची का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए. मिशन इंद्रधनुष. नवी मुंबईतील बेलापूर ते पेंधर या तयार झालेला मेट्रो मार्ग सुरू करण्याची परवानगी दिल्याबद्दल खासदार राजन विचारे यांनी मानले पंतप्रधानांचे आभार. नवी मुंबईतील बेलापूर ते पेंधर दरम्यान गेल्या 5 महिन्यांपासून तयार झालेला मेट्रो मार्ग उद्यापासून सुरू होत असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नवी मुंबईकरांच्या वतीने खासदार राजन विचारे यांनी आभार मानलेत. कारण हा तयार झालेल्या मेट्रो मार्गातील 11 स्थानकातील प्रवाशांना वेठीस धरण्यात आलं होतं. मेट्रो मार्गाचं काम 2012-13 मध्ये सुरू करण्यात आलं होतं.
परंतु सिडको प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हे काम अतिशय धीम्या गतीनं सुरू होतं. याला आज 11 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च कोट्यावधींनी वाढला होता. यामुळे प्रशासनाच्या विरोधात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. या उद्घाटनासाठी आपण येणार यासाठी सिडको प्रशासनानं आपल्या उपस्थितीसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले होते. परंतु आपण कामांमध्ये अतिव्यस्त असल्यानं आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकला नाहीत. परंतु आपण हा मेट्रो मार्ग सुरू करण्याचा जो निर्णय दिवाळीनंतर का होईना घेतल्यानं आपले आभार मानले असल्याचं खासदार राजन विचारे यांनी सांगितलं. याच धर्तीवर ऐरोली कळवा एलिव्हेटेड या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पातील गेल्या 7 महिन्यांपासून तयार झालेलं दिघागाव रेल्वे स्थानकही आपण प्रवाशांसाठी खुलं करावं. कामानिमित्त येणाऱ्या नोकरदार वर्गांना त्यामुळे दिलासा मिळू शकेल. तसंच रेल्वेच्या उत्पन्नातही भर पडेल. या संदर्भात रेल्वे मंत्री आणि राज्यमंत्री यांना 3 ते 4 वेळा स्मरणपत्र देण्यात आल्याचंही खासदार राजन विचारे यांनी सांगितलं. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे जरांगे पाटील येत्या 21 नोव्हेंबर रोजी ठाणे दौऱ्यावर. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील येत्या 21 नोव्हेंबर रोजी ठाणे दौऱ्यावर येत असल्याची माहिती सकल मराठा मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे येथील आयोजित शासकीय विश्रामगृहात एका पत्रकार परिषदेत दिली आहे. येत्या 21 नोव्हेंबर रोजी जरांगे पाटील यांची ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कार्यकर्त्यांना प्रवेशकांचं वितरण करण्यात येणार आहे. दौऱ्यादरम्यान वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवू नये यासाठी खबरदारी देखील घेतली जाणार आहे. जरांगे पाटील हे माझोडा येथे प्रथम येणार असून तेथे त्यांचं भव्य स्वागत होणार आहे. यानंतर ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोरही त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर ते गडकरी रंगायतन येथे सभा घेणार आहेत. या पत्रकार परिषदेला मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष रमेश आंबरे, महेश कदम आणि इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते. आपल्या माझोडा जो टोल नाका होता तिथून सुरुवात होणार आहे त्यांची आणि माझोडा ब्रिज खाली त्यांचं भव्य दिव्य ठाणेकर नागरिक आणि ठाणेकरचे मराठा बांधव आणि मराठा भगिनी हे त्यांचा जाहीर सत्कार तिथे करणार आहेत. त्याच मार्गानंतर सर्व्हिस रोडनी ते सर नितीन कंपनीकडून लेफ्ट टर्न मारून आपला ठाणे महानगरपालिका तिथे आमचे बंधू आहेत कदम साहेब त्यांच्या मार्गासह तिथे त्यांचा भव्य दिव्य सत्कार होणार आहे. तसेच पुढे तळावपाळीवरनं आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्रुत पुत्र आहे त्यांचा तिथे त्यांचा ते हार त्यांना घालणार आहेत आणि सीधा गडकरी रंगायतला त्यांच्या सभेची सुरुवात होणार आहे. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाला गालबोट नको, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाला गालबोट लागू नये यासाठी सामंजस्याची भूमिका घेत आम्ही स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेना प्रमुखांना वंदन करायला आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायला जातो. परंतु आज त्या ठिकाणी जाणीवपूर्वक वाद निर्माण करून स्मृतिदिनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न उबाटा गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलंय. आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांचे कट्टर कार्यकर्ता आहोत. स्मृतिदिनी आपण आणि बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक स्मृतिस्थळावर कधीही जाऊ शकतात. परंतु तिथे वाद नको म्हणून आम्ही गेल्या वर्षीपासून सामंजस्याची भूमिका घेतली आहे. त्यानुसार आपण शिवसेनेचे आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्मृतिस्थळावर गेलो होतो. आपण दर्शन घेईपर्यंत तिथे कुणीही आलं नव्हतं. मात्र आपण निघाल्यावर तिथे उबाटा गटानं घोषणाबाजी सुरू केली. महिला भगिनींबद्दल अपशब्द वापरले, धक्काबुक्की केली. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची ही शिकवण नाही. त्यांच्या स्मृतिदिनी अशा पद्धतीनं वाद उकरून काढणं, अशांतता निर्माण करणं आणि कायदा सुव्यवस्थेत बाधा आणणं अत्यंत निषेधार्थ असल्याचं मत शिंदे यांनी व्यक्त केलंय. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही सर्वांचीच जबाबदारी असून त्यात कुणीही बाधा निर्माण करू नये अशी भूमिकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन,
व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर इतर जातींचा द्वेष निर्माण करण्याचं काम सुरू झालं. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999 मध्ये झाली. त्यानंतरच दुसऱ्या जातींबाबत द्वेष निर्माण करण्याचं राज्यात काम सुरू झालं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर आपण 1999 नंतर सांगितलं होतं. त्यामुळे महाराष्ट्र आणि बिहार होत आहे. राज्यात जातीवाद वाढलाय. आपल्यासाठी माणूस महत्त्वाचा आहे. आपण कधी जातपात मानत नाही. आजपर्यंत कोणत्याही जातीच्या व्यक्तीनं कोणत्या जातीचं कल्याण केलं हे सांगा, असं मनसे नेते राज ठाकरे यांनी ठाण्यात शरद पवार यांचं नाव न घेता सांगितलं. कधी मिळणार नाही हे मी त्यांच्या समोर त्या दिवशी सांगून आलो होतो. बरोबर की नाही? मी काही वेगळं सांगत नाही. अशी कुठची गोष्ट होणार नाही. आत्ता ते जरांगे पाटील आहेत का? जरांगे पाटलांच्या मागून कोणतरी आहेत ज्याच्यातनं जातीयवादामध्ये महाराष्ट्र डिस्टर्ब करायचं ठरवलेलं आहे. कारण निवडणुका तोंडावरती असताना ह्या सगळ्या गोष्टी आत्ता सुरू होत आहेत. हे काही मला इतकं सरळ चित्र दिसत नाही. त्याच्यामुळे कालांतराने कळेलच की यामागे कोण आहेत. अर्थातच ना, म्हणूनच सांगतो ना की अनेक विषय असे येतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्याने तुम्ही त्रस्त आहात ते विषय तुमच्या डोक्यात येताच कामा नाहीत. डायव्हर्ट करण्याचे विषय असतात. जाऊन दे ना, सोड ना, गप्पा मार रे. प्रश्नच नाही आहे तुझ्याकडे. हां